नमस्कार बालमित्रांनो, आपल्या सायन्स या सब्जेक्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपला जो लेसन होता सायन्सचा तर तो कंप्लीट झालेला आहे. दॅट मीन्स सबस्टन्सेस इन डेली लाईफ. जे काही पदार्थ आहेत जे आपण रेग्युलर लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये यूज करतो त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण या चॅप्टरची एक्झरसाइज पाहणार आहोत. दॅट इज exercise part first of that topic. Okay, now are you ready for this? We will start our exercise from question number first, that is filling the blanks using proper words. That means rubber made up by vulcanization is a man-made material. इथं हे जे ब्लँक आहे याच्याऐवजी वर्ड भरलेला आहे कलरनं, म्हणजे रबर जे आहे की ज्याचं व्हल्कनायझेशन केलं जातं. व्हल्कनायझेशन मीन्स व्हॉट? दॅट द रबर इज हिटेड इन प्रेझेन्स ऑफ सल्फर. रबर जर आपण सल्फरच्या प्रेझेन्समध्ये हीट केला तर जे तयार होतं त्याला आपण मॅनमेड मटेरियल म्हणतो. आपण त्याला व्हल्कनायझेशन आहे ती प्रोसेस. नंतर मॅनमेड मटेरियल आर मेड बाय प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल. मॅनमेड कधी बनतं? जर आपण नॅचरल मटेरियलला प्रोसेस केली, काहीतरी ट्रीटमेंट केली तर आर्टिफिशियल सबस्टन्स दॅट इज मॅनमेड सबस्टन्सेस तयार होतात. देन नायलॉन थ्रेड वॉज डेव्हलप सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. हे जे नायलॉन आहे हा थ्रेड हे कोणत्या देशामध्ये इन्व्हेन्शन त्याचं केलं गेलं तर न्यूयॉर्क अँड लंडन. मग म्हणून त्याला नायलॉन का नाव पडलं? कारण न्यू NY मीन्स न्यूयॉर्क अँड LON फॉर लंडन या दोन्ही देशांचं इनिशियल म्हणून त्याला नायलॉन हे नाव दिलं. नंतर रेयॉन इज ऑल्सो नोन ॲज सिंथेटिक सिल्क. रेयॉन जे आहे की ज्याचे सन रेज सारखं त्याचे शाईन असते आणि म्हणून त्याला सिंथेटिक सिल्क असं म्हटलं जातं. देन अवर सेकंड क्वेश्चन दॅट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम फर्स्ट. वाय डिड द नीड फॉर मॅनमेड मटेरियल अराईज? आपल्याला आर्टिफिशियली ज्या गोष्टी आहेत तर त्या तयार करण्याची गरज का भासते? बिकॉज due to the increase in population, deforestation and limited natural resources are the sum of the reasons due to which the need for man-made. म्हणजे जी वाढती लोकसंख्या आहे, वृक्षतोड आहे, जे खाजगीकरण आहे किंवा आपण खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघतो, ह्या सगळ्या कन्स्ट्रक्शनमुळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत तर ते कमी पडायला लागले आणि म्हणून मॅनमेड जे मटेरियल आहे तर त्याची गरज भासू लागली. अनदर रिझन which led the increasing use of man-made material was to get comfortable lifestyle. म्हणजे हे जे मॅनमेड मटेरियल आहे की यामुळे जी लाईफस्टाईल आहे तर ते कम्फर्टेबल वाटायला लागली. म्हणजे ते जे नॅचरल मटेरियल आहे तर त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि म्हणून ते सगळ्यांना वापरण्याजोगी व्हायला लागली. आणि हे सगळे कारण आहेत की ज्याच्यामुळे मॅनमेड मटेरियल आपल्याला तयार करण्याची गरज भासू लागली. देन which are the natural materials obtained from plants and animals? कोणते नॅचरल मटेरियल आहे जे की प्लांट्स आणि ॲनिमलपासून तयार केले जातात? पहा त्यातलं फर्स्ट आहे वूड. वूडपासून काय काय होतं? रतन आहे, देन बांबू, बार्क हे जे मटेरियल आहे तर ते वूडपासून तयार केले जातात. देन नॅचरल फायबर जे की सिल्क, वूल, कॉटन, देन फ्लॅक्स, ज्यूट हे काय आहेत तर सिल्क आपण बघतो प्राण्यांपासून बनवतात, वूलही प्राण्यांपासून, कॉटन हे प्लांट्सपासून, फ्लॅक्स, ज्यूट हे नारळाच्या झाडापासून तयार केलं जातं. म्हणजे हे जे फायबर आहेत यातले काही नॅचरल आहेत, यातले काही मॅनमेड आहेत तर काही ॲनिमल ओरिजिन आहेत. देन इनऑर्गॅनिक मटेरियल्स लाईक स्टोन. मग स्टोनपासून काय काय तयार केलं जातं? फ्लिंट म्हणजे बारीक अशी कोच तयार केली जाते. देन ग्रॅनाइट, देन सँडस्टोन, सँड, ग्लास अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे जे मटेरियल आहे तर ते तयार केले जातात. देन सी क्वेश्चन दॅट इज व्हॉट इज व्हल्कनायझेशन? व्हल्कनायझेशन कशाला म्हटलं? आपण पाहिलं की रबर जर सल्फरच्या इन प्रेझेन्समध्ये हीट केली तर ते रबर स्ट्रॉंग बनतं. याच प्रोसेसला आपण व्हल्कनायझेशन म्हटलं. दॅट मीन्स इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours टू गेट हार्डनेस टू द रबर. सल्फर इज मिक्स इन इट. म्हणजे ज्यावेळी रबर सल्फरच्या प्रेझेन्समध्ये 2 ते 3 तासपर्यंत जर त्याला हीट केली तर त्या रबरला स्ट्रॉंगनेस येतो, ती टणक बनते आणि म्हणून याला व्हल्कनायझेशन म्हटलं जातं. द नेक्स्ट वन, विच नॅचरल मटेरियल आर यूज टू ऑप्टेन फायबर? फायबर ऑप्टेन करण्यासाठी कोणत्या नॅचरल मटेरियलचा यूज केला जातो? तुम्ही सांगू शकता का? येस, दॅट इज वूल अँड सिल्क.
धागे तयार करण्यासाठी जी लोकर आहे किंवा सिल्कचा जो धागा आहे यांचं मटेरियल यूज केलं जातं जे की ॲनिमल ओरिजिन आहे. आणि मग प्लांट ओरिजिन कोणते मटेरियल आहेत जे की यूज केले जातात बघा. याच्यामध्ये वूल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द हेअर्स ऑफ शीप. जे मेंढीचे केस आहेत तर त्याच्यापासून वूल तयार केले जाते किंवा याकची केसांपासून सुद्धा. आणि सिल्क जे आहे तर ते कोकून हे जे आळी आहे तर त्या कोकूनपासून तयार केली जाते. त्याच पद्धतीनं कॉटन आणि ज्यूट हे कशापासून बनवले जातात तर ते नॅचरल मटेरियल जे की प्लांट्सपासून मिळवले जातात. आणि अशा पद्धतीनं हे जे वूल सिल्क हे प्लांट ओरिजिन आहेत तर कॉटन आणि ज्यूट हे वूल आणि सिल्क हे ॲनिमल ओरिजिन आहेत आणि कॉटन आणि ज्यूट हे प्लांट ओरिजिन आहेत की या चारही पासून थ्रेड्स तयार केले जातात, धागे तयार केले जातात. द नेक्स्ट वन दॅट इज व्हॉट आर वी यूज फॉर इन दॅट. म्हणजे ज्याचा वापर आपण कशासाठी करतो बघा. फर्स्ट आहे सॉईल, दॅट इज इट इज यूज इन कन्स्ट्रक्शन, पोटरी, देन मेडिसिन अँड कॉस्मेटिक्स. माती जी आहे तर ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केली जाते. काही जे आहे सॉईल तर ते मेडिसिनमध्ये सुद्धा, म्हणजे आपण मुलतानी माती म्हणतो. आणखी वेगवेगळे जे अशा सॉईल आहेत जे की औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि तिसरं म्हणजे कॉस्मेटिक्समध्ये, बरोबर, सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा सॉईलचा वापर केला जातो. देन सेकंड वन इज वूड. वूडचा वापर काय आहे. इट इज यूज इन मेकिंग फर्निचर ॲज अ सोर्स ऑफ फ्यूल, युटेन्साईल अँड हँड टूल्स. लाकडाचा वापर करून फर्निचर तयार केले जातात, इंधन म्हणून यूज केले जातात भांडी तयार करण्यासाठी. आणि म्हणजे ज्या काही वस्तू आहेत, सपोज आपण टिकाव, खोरं किंवा खुरपं किंवा तर त्याच्या दांड्यामध्ये वूडचा यूज केला जातो. देन नायलॉन. नायलॉन काय आहे, हा थ्रेड आहे. दॅट मीन्स इट इज यूज मेकिंग कॅनोपीज ऑफ पॅराशूट्स अँड टेंट्स. म्हणजे धागे हे जे नायलॉनचे असतात तर पॅराशूट मेकिंगमध्ये किंवा काही बॅग्स असतात किंवा सेल्स, रोप, टेनिस स्ट्रिंग, फिनिशिंग पोल्स अँड कुकवेअर या सगळ्यांमध्ये नायलॉनचा यूज केला जातो. देन पेपर. कागदाचा उपयोग मेकिंग बॅग्स, इन्व्हॉल्व्स, नोटबुक, पॅकेजिंग पर्पज. म्हणजे पॅकिंग पर्पजसाठी पेपरचा यूज केला जातो, बॅग्स बनवण्यासाठी केला जातो. देन नेक्स्ट वन इज द रबर, दॅट इज यूज इन बलून, इरेझर, रबर टॉईज, रबर बॉल्स. या सगळ्यांमध्ये या रबरचा यूज केला जातो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर. राईट इन युअर ओन वर्ड्स. पेपर कसं तयार केलं जातं की तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे तुम्ही. बघा याच्यामध्ये पहिलं आहे logs of wood are made to pass through a debarker where the bark of tree are separated. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं तर जे वूडची साल आहे, लाकडाची जी साल आहे तर ती काढून टाकली जाते, यालाच आपण डिबार्कर म्हटलं, बरोबर. देन नेक्स्ट वन दॅट इज देन द वूड इज चॉप्ड इनटू स्मॉल पीस अँड ईट विथ सम केमिकल्स अँड डायजेस्ट फॉर द फॉर्मेशन ऑफ पल्प. म्हणजे जे लाकडाचे तुकडे आहेत तर ते काय केले जातात, त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जातात आणि ते काही दिवसांसाठी तसंच ठेवलं जातं. डायजेशन म्हणजे काय, ते भिजण्यासाठी ठेवलं जातं, बरोबर. देन थर्ड स्टेप द ऑब्टेन्ड पल्प इज वॉश, रिफाईन अँड समटाइम्स इवन ब्लीच. जे पल्प तयार होतो, जो लगदा तयार होतो तो चांगला क्लीन केला जातो आणि त्याच्यावरती नंतर ब्लीच केलं जातं त्याला. नंतर the pulp is made to travel down the screen to remove excess of water and then to roller where it is being dried and squeezed between large roller to form a roll of paper. नंतर हा जो लगदा आहे तर तो काढला जातो पाण्यातून, त्याला वॉश केला जातो केमिकलमधून काढून. नंतर त्याच्यावरती गाळण त्याला केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे काय म्हणतो आपण, गाळणी. मग ह्याच्यामध्ये जे राहिलेलं वॉटर आहे तर ते काढून घेतलं जातं. नंतर त्यावरती रोलर फिरवले जातात जेणेकरून त्या जो लगदा आहे लाकडाचा, कागदाचा, तर तो पातळ असा लगदा बनतो आणि एकदम शार्प असं त्याचं स्मूथ सरफेस तयार होतो. नंतर ते वाळवले जातात आणि मग रोलर त्याच्यावरती फिरवून ते एका पेपरच्या रोलला गुंडाळले जातात. आणि अशा पद्धतीनं हे पेपर इंडस्ट्रीमध्ये हे सगळं वर्किंग चालू असतं. देन नेक्स्ट वन गिव्ह सायंटिफिक रिझन. कारणं द्यायचे पहा. दॅट इज फर्स्ट वी मस्ट यूज कॉटन क्लॉथ्स इन समर. उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे का घालतो, बिकॉज वी मस्ट यूज कॉटन क्लॉथ्स इन समर बिकॉज दे प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट ऑफ द सन, दे ॲब्सॉर्ब स्वीट अँड कीप अवर बॉडीज कूल.
समर सीझनमध्ये कॉटनचे कपडे घातले जातात, कारण कॉटनमध्ये उष्णता शोषून घेतली जाते, बरोबर, किंवा उष्णतेपासून आपलं प्रोटेक्शन होतं. आणि आणखी काय करते की कॉटन जो आहे तर तो आपला शरीराचा जो घाम आहे तर तो शोषून घेते, आणि म्हणून आपली जी बॉडी आहे तर ते थंड राहण्यासाठी मदत होते. ओके, आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे घालणं गरजेचं आहे. द नेक्स्ट वन, वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. आपण जे यूज करतो मटेरियल तर ते इकॉनॉमीमधले कोणत्या अशा मटेरियलपासून बनलेले असतात. ओके, पहा आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे दॅट इज B1, वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. म्हणजे आपण जे मटेरियल यूज करतो, जे साहित्य आपण वापरतो, यामध्ये आपण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमी म्हणजे काय, अर्थव्यवस्था, तर ती अर्थव्यवस्था पाळली पाहिजे. का पाळली पाहिजे, कारण बघा, वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. आपण का पाळावी इकॉनॉमी किंवा जी अर्थव्यवस्था आहे तर ती व्यवस्थित पाळावी, कारण दे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली अफेक्ट आवर इन्व्हायरमेंट. ही जी अर्थव्यवस्था आहे की यामुळे आपलं जे इन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे, याला डायरेक्टली जरी नाही इजा पोचली तरी इनडायरेक्टली त्याच्यावरती धोका त्याला निर्माण होऊ शकतो. देन मोस्ट ऑफ द नॅचरल मटेरियल्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम our environment are exhaustible or non-renewable against or even if they can. म्हणजे असे काही मटेरियल आपण यूज करतो जे की आपण रिसायकल करू शकत नाही, बरोबर, किंवा नॉन रिन्युएबल, परत त्याचा वापर आपण करू शकत नाही, आणि म्हणून आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ते ढासळू शकते. आणि ह्या सगळ्यांना थांबवण्यासाठी आपण जे मटेरियल यूज करतो तर ते रिसायकल यूज करतो किंवा पुन्हा त्याचा वापर करू शकतो, असे मटेरियल जनरली यूज करावे. देन सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ दी अवर. म्हणजे पेपर जे आपण यूज करतो, जे कागद यूज करतो तर ते व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे, कारण आपण पाहिले की पेपर तयार करण्यासाठी लाकूड तोड केली जाते, खूप सगळे केमिकल, खूप सगळ्या प्रोसिजर यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि जर आपण वृक्षतोड थांबवा म्हणतो तर याचा अर्थ आपण पेपरसुद्धा सेव्ह केले पाहिजे. That means for making paper, many trees are undergoes cutting. To save trees and to protect large scale deforestation, it is necessary to use paper sparingly. जर आपल्याला वृक्ष वाचवायचे असतील तर नक्कीच आपण पेपर सुद्धा बचतीने वापरणं गरजेचं आहे, बरोबर. द नेक्स्ट वन, मॅनमेड मटेरियल्स हॅव मोर डिमांड. जे मानवानं तयार केलेले गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, त्याला जास्त डिमांड का आहे बरं. बघा, the man-made materials are easier to use and can be made available in plenty at a low cost. Therefore, these substances come to be used on large scale. जे मानवानं तयार केलेले सबस्टन्सेस आहेत की ज्याचा वापर आपण इझिली करू शकतो आणि त्यांचं जी कॉस्ट आहे तर ती कमी असते, बरोबर, आणि आपण इझिली त्याचा वापर केल्यामुळे ते जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये, जास्त स्केलमध्ये आपण ते यूज करतो. देन ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. ह्युमस हा जो मटेरियल आहे तर तो नॅचरल मटेरियल का आहे. बघा, ह्युमस काय आहे तर ह्युमस इज द डार्क ऑर्गॅनिक मॅटर दॅट फॉर्म इन द सॉईल वेन प्लांट अँड ॲनिमल्स मॅटर डिकेज. दस ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. म्हणजे ह्युमस हे जे आहे तर ते नॅचरल मटेरियल का आहे, कारण हे एक ऑर्गॅनिक मॅटर आहे की जो कशापासून तयार केला जातो, डार्क कलरचा जो आहे जो की सॉईलमध्ये तयार होतो. प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत तर त्यांचा पालापाचोळा कुजल्यानंतर जे जमिनीमध्ये जो डार्क कलरचा अगदी न्यूट्रिएंट्स असलेला जो फॅक्टर तयार होतो याला आपण ह्युमस म्हणतो. आणि हा जो ह्युमस आहे एक चांगलं खत म्हणून प्लांटसाठी ते गरजेचं आहे, म्हणून हे एक नॅचरल मटेरियल आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट फाइंड आउट. What we find out first, how is lac obtained from nature. लॅक जे आहे, लाख आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, तर ते नेचरमध्ये कसं तयार केलं जातं. बघा, जसं की सिल्क आहे त्याच पद्धतीनं हे लाखसुद्धा एका ककूनपासून, एका आळीपासून तयार केलं जातं, बरोबर. दॅट मीन्स लॅक इज अ नॅचरल रेझिन अँड इज अ प्रोडक्ट ऑफ ॲनिमल ओरिजिन. एका ॲनिमलपासून ते तयार केलं जातं. The lac insects live on a parasite, feeding on the sap of certain trees and shrubs. एखाद्या ते
झाडावरती किंवा वेलींवरती ते राहतो, तो जो ॲनिमल आहे तो. देन लॅक सिक्रेशन बिगिन्स ॲज सून ॲज द लार्वा ऑफ इन्सेक्ट्स सेटल ऑन द प्लांट. त्याचं जे लॅक आहे तर ते कधी त्याच्या शरीरातून बाहेर पडतं, कारण त्याच्या ज्यावेळी त्याच्या शरीरातून हे सिक्रेशन होतं, लार्वा ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी त्या इन्सेक्ट्समधून हे लॅक तयार होतं. आपण पाहतो बघा, संक्रांतीच्या वेळी बायकांच्या हातामध्ये ज्या बांगड्या असतात पिवळ्या कलरच्या, तर त्या लाखाच्या असतात. लाख म्हणजे किंमत नाही तर होत, लॅक हा एक इन्सेक्ट्सपासून त्याचा स्रवला जाणारा जो केमिकल आहे त्यापासून हे तयार केलं जातं. देन लॅक हॅज शायनिंग अपीअरन्स बट लॅटर ऑन इट टर्न्स हार्डर ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ एअर. हे जे लॅक आहे हे शायनी आहे, त्याला चमक आहे, पण नंतर काय होतं की जसं जसं त्याला हीट देऊ आपण, बघा त्या बांगड्यासुद्धा तुम्ही एक एक्सपेरिमेंट करू शकता. त्या बांगड्यांना जर गरम केलं त्या संक्रांतीच्या वेळेच्या तर त्या वितळतात, पण त्याला जर आपण कूल केलं तर ते स्ट्रॉंग बनतात, हार्ड बनतात. तर अशा पद्धतीने हे लॅक नेचरमध्ये तयार केलं जातं. देन दिस लॅक देन कलेक्टेड अँड यूज फॉर मेकिंग ज्वेलरी तयार करण्यासाठी या लॅकचा यूज केला जातो, बांगड्या वगैरे. ओके, आणि अशा पद्धतीनं द नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर पेयर्स ऑब्टेन. पेयर्स म्हणजे काय आहे बघा, तर म्हणजे मोती. मग मोती कसे मिळवतात बरं. आपण पाहतो की मोती हे समुद्रातून मिळतात. मग हे सुद्धा एक ॲनिमलचं प्रोडक्शन आहे, ॲनिमलपासून ते मिळवले जातात. मग ते कसं प्रोडक्शन होतं ते आपण पाहूयात. दॅट इज द पेयर्स आर प्रेसियस ज्वेल्स अँड द ओनली जेम्स क्रिएटेड बाय लिव्हिंग ॲनिमल्स. म्हणजे आपण ज्वेलरीमध्ये जर पाहिलं तर सोने, चांदी किंवा गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे आहे, हे काही ॲनिमलनं तयार केलेलं नाही. त्याला डिझायनिंग करतात पण स्वतः त्याचं प्रोडक्शन करत नाहीत, बरोबर. हे एक मेटल आहे की नॅचरली मिळतात. पण पेयर्स कसं आहे, पेयर्स तर ते ॲनिमल ओरिजिन आहे, ॲनिमलपासून ते तयार केलं जातं. आणि ती एक ज्वेलरी आहे की त्याच्यामध्ये दे आर फॉर्म वेन मायक्रोस्कोपिक फॉरेन ऑब्जेक्ट फाइंड इट्स वे इनसाइड अ मसल ऑर अस्टर. एक प्राणी आहे की ज्याच्यामध्ये शंख आपण म्हणतो, त्या शंखामध्ये मोती सापडतो, शिंपल्यामध्ये आपण म्हणतो, अस्टर किंवा नुसल, शंख आणि शिंपल्यामध्ये हे मोती सापडतात. आणि खूप शाईन असलेलं हे मटेरियल आहे. दिस अस्टर ऑर म्युसल्स आर कलेक्टेड फ्रॉम दी सी अँड ओपन टू कलेक्ट दिस पिल्स. म्हणजे जे शंख असतात, जे शिंपले असतात, तर ते समुद्रातून कलेक्ट केले जातात आणि त्याच्यामधून मग मोती मिळवला जातो. आणि अशा पद्धतीनं हे जे वेगवेगळे मटेरियल आहेत, म्हणजे सिल्क असेल, पेपर असेल किंवा आणखी लॅक असेल, हे मोती असतील, तर ह्यांचं प्रोडक्शन कसं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपला जो हा एक्झरसाइज आहे या चॅप्टरचा तर तो संपलेला आहे. प्रत्येकानं आपल्या नोटबुकमध्ये हा एक्झरसाइज व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टरसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.